हे स्टांजाची पार्किंग आहे. आम्ही स्टांजा लिव्हिंग मार्सेली हाऊसमध्ये राहतो फेज 2ला. तर यांनी ना गेले 1 महिन्यापासून आम्हाला पार्किंगचे चार्जेस भरायला लागतं. हे मशीन लावून ठेवलेलं आहे इथे आणि जवळजवळ 1 महिना झाला आम्हाला 30 रुपये पर डेचे भरायला लागतं आहे. आणि देताना आम्हाला सांगितलं होतं की नाही का रेंट पण त्याच्यात इन्क्लुडेड राहील, पार्किंग वगैरे सगळं राहील. तर रेंट सेपरेट द्यायला लागतं आहे, पार्किंगचे चार्जेस सेपरेट द्यायला लागतं आहे, प्लस कॉमन एरिया चार्जेस द्यायला लागतं आहे, प्लस वॉशिंग कपडे धुवायचे असेल तर त्याला पण वॉशिंग मशीन वगैरे काहीच नाही. तर हे वाला तिकीट मला दिलं आहे ते आता इथे स्कॅन करायचं आहे आणि मग इथे ते QR येईन. मग ते 30 रुपये पर डे भरून मग खाली गाडी पार्क करायची. हे रोजचं आहे स्टांजासाठी आणि प्लस रेंट पण सेपरेट द्यायला लागतं आहे. आता हे स्कॅन करून देतील मॅडम, मी त्यांचा फोटो नाही दाखवू शकत याच्यामध्ये. तर हे 30 रुपयाचं चलन मी आता फाडलेलं आहे. हे स्टांजाची पूर्ण पार्किंग आहे, बघू शकताय तुम्ही. हे पूर्ण ज्याला पण कोणाला पण एंट्री करायची असेल त्यांनी 30 रुपये भरायचे हे आणि मग एंट्री करायची. हे सगळे असले फालतू धंदे चाललेले स्टांजाचे. आणि मी गेले 1 महिन्यापासून त्यांच्या CEO ला मेल करतो आहे. मी मेल पण अटॅच करतो, त्याचे स्क्रीनशॉट पण टाकतो आत्ता व्हिडिओमध्ये. त्यांना मेल करतो आहे, एक पण रिप्लाय आलेला नाही अजून, एक पण रिप्लाय नाही. असं नाही की माझ्याकडं मी उगाच हवेत बोलतो आहे. मी सगळे त्यांना स्क्रीनशॉट दाखवणार आहे आता. हे स्क्रीनशॉट्स आहे जे स्टांजाचे CEOला मी केलेले आहे मेल, पण अजून काही रिवर्ट आलेलं नाही. आणि मी गेल्या 2-3 वर्षापासून इथं राहतो, तर हा मला पहिला आलेला अनुभव आहे बेकारावाला एकदम.